श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. आज वार आहे गुरुवार. मी आज पिवळी साडी नेसलेली आहे. महाराजांची गांड आलेले आहे टी व्हीला. कोमट पाणी पिलेलं आहे, चहा घेतला आणि स्त्री गेलेला आता तासाला. आज हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे. चला दाखवते आजची रांगोळी. खूप दिवस झालं रांगोळी दाखवायला नव्हती. आज वार गुरुवार असल्यामुळे हुंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे आणि अशी छानशी अशी लक्ष्मीची पावलंसुद्धा काढलेली आहेत. श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे. कधीही आपलं अंगण स्वच्छ आणि छान असावं, कारण असं म्हणतात बघा, दारावरून घराची परीक्षा होती. त्यामुळं मेन दार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या चपला ठेवता तुम्ही दारात त्या इकडं तिकडं पडलेल्या असू नये. चपलांची व्यवस्थित जागा असावी. एखादं स्टँड 150-200 रुपयाला येतं, तसलं स्टँड आणून तुम्ही भिंतीला असं खिळे ठोकून मारू शकता आणि त्याच्यावर लागतील तेवढ्या चपला ठेवत जावा. ज्या एक्स्ट्राच्या चपला असतात त्या आतमध्ये बॉक्समध्ये घालून व्यवस्थित ठेवायच्या. नाहीतर माणसं 2 असतात आणि चपला 10 असतात. तर अशा पद्धतीने काही दारामध्ये चपलांचा ढीग हा असू नये, लक्षात ठेवा. असं म्हणतात बघा, आपल्या दारात रोज 7 वेळा लक्ष्मी येत असते. आणि आपलं दार जर असं म्हणजे अस्ताव्यस्त किंवा घाण असं पडलेलं असेल किंवा पसारा दारात असेल तर अजिबात लक्ष्मी आपल्या दारामध्ये थांबत नाही. त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा तिनं आपल्या घरात येण्यासाठी आणि माणसानंसुद्धा, कोणताही माणूस येऊन दे, दार बघितले की म्हणायला पाहिजे म्हणजे यांचं आतलं घर किती स्वच्छ असेल. त्यामुळं दार व्यवस्थित ठेवत जावा. एकेकांचं घर आत खूप स्वच्छ असतं, पण दारात चपलांचा ढीग असतो, कचऱ्याचा डबा असतो आणि जी फरशी पुसलेली कपडे वगैरे टॉवेल असतात ती दारात अशी वाळत घातलेली असतात. किंवा पाय पुसण्या असतात त्या दारात वाळत घातलेल्या असतात. आणि पाय पुसण्या तर कधी धुतात काही माहीत नाही, कारण एकेकांच्या पाय पुसण्या तर खूप इटलेल्या, चिकट वगैरे झालेल्या असतात. तर ते चांगलं वाटत नाही. 4 दिवसातनं आपण पायपुसणी ही धुतली पाहिजे. आणि पायपुसण्या ठेवत असताना आपण आलटून पलटून ठेवायच्या. म्हणजे आज ही पायपुसणी धुवायला काढली तर दुसरी टाकायची, ती 4 दिवस ठेवायची. नाहीतर एकच पायपुसणी धुवायची आणि वापरायची. असं करायचं नाही. आलटून पलटून पायपुसण्या ठेवायच्या. आणि पायपुसण्या पण खूप स्वस्त झालेले आहेत बघा. आता 100ला 3 येतात, 100ला 2 येतात. आणि जर तुम्हाला चांगलीच वापरायची असेल तर मग ती काय घेईल तशा असतात. पण आपल्याला रोज वापरायला 100ला 3 असतात, त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत. आता मी माझ्या इथं टाकलेल्या बघू शकता तुम्ही, ते 100ला 3च आहेत. मी ज्यावेळी आईकडे गेलेले दिवाळीत त्यावेळी तिथनं मी 100ला 3 पायपुसण्या आणलेल्या आहेत. आणि आमच्या इथं 99 रुपयाचा सेल आहे, तर तिथनंसुद्धा मी 99 रुपयाला 3 अशा पायपुसण्या त्यासुद्धा आणल्या आहेत. म्हणजे एकूण माझ्याकडे 6 पायपुसण्या आहेत. आणि आज गुरुवार असल्यामुळं सगळं देव क्लीन करणार आहे मी, कारण की मी मध्ये गावाला गेल्यावर यांनी 1 दिवस देव पुजला आहे. तिथनं पुढं काही देव पुजलेलाच नव्हता. जवळजवळ मी 4-5 दिवस नव्हते, तर त्याने 1 दिवस देव पुजला, 4 दिवस देव पुजले नाहीत. तर सातेसरा तर आमच्या खूप अशा काळवंडलेल्या आहेत. आणि ते देवांच्याकडे बघू वाटेना मला. म्हटलं आज जाणार नाही मी दुकानात, तर म्हटलं घरात बसून तर काय करायचं आहे, किती झाला वेळ तर होऊन दे म्हणून मग मी देव घासत बसले. सगळे देव क्लीन केले. आणि सगळे देव क्लीन करायचं मग परत पूजायचं म्हटलं तर एकट्याने देवपूजा करायला खूप वेळ होतो. पण होऊन दे म्हटलं, 11 वाजले तरी चालतील, पण सगळे देव आज क्लीन करायचे असं मी मनालाच ठरवलेले. आणि देव घासल्यावर देवाऱ्याकडे बघायला म्हणजे बघितले की खूप समाधान वाटतं. आणि देव जर असे काळवंडलेले इटलेले असले तर मग त्या देवाऱ्याकडे अजिबात बघू वाटत नाही आणि देवपूजा करूसुद्धा वाटत नाही. देव चकचकीत असले तरच देवपूजा करायला म्हणजे आपल्याला बरं वाटतं. बघू शकता तुम्ही, हा टाक बघा आणि हा टाक बघा, किती फरक दिसत आहे. आणि देवाची टाक घेत असताना मी तर सांगेन शक्यतो प्लेनच घेत जावा, कारण की डिझाईन जर असली तर खूप वेळ लागतो घासायला. आता इथं बघू शकता हे गाय वासरू आहे, तर याच्यावर असं झूल वगैरे आहे अंगावर गाईच्या, तर त्याला पूर्ण असं जाऊन त्यात अशी हळदी कुंकू म्हणा किंवा धूळ जाऊन बसते आणि काळं काळं असं होतं. ते घासायला खूप वेळ लागतो. तरी मी वरचेवर सगळे देव क्लीन करत असते. त्यामुळं जास्त काही घाण झालेले नव्हते. या मूर्त्या घाण झालेल्या नव्हत्या, पण ठराविक देव होते ते खूप घाण झालेले होते. अन्नपूर्णा देवीसुद्धा खूप अशी म्हणजे टाक आहे तो काळा पडलेला आहे. आता ही चांदीची लक्ष्मी आहे, पण सारखी ही
काळी पडते. मला वाटतं यामध्ये टंच कमी असणार आहे चांदीमध्ये या, त्यामुळे ती सारखी अशी काळी पडते. तर तिलासुद्धा मी हेच लावत आहे, पितांबरीच लावत आहे. कोलगेट लावला किंवा कोलगेट पावडर जरी लावला तरीसुद्धा चालेल. नाहीतर मग रुपेरी म्हणून जे लिक्विड मिळतं बघा, त्यानेसुद्धा खूप छान चांदीचे देव निघतात आणि घासावं वगैरे लागत नाही. ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन तुम्ही फिरवला की एकदम चकचकीत असे देव निघतात चांदीचे. पण माझ्याकडे काय ते लिक्विड नाही आहे, कारण माझ्याकडे चांदीची एकच मूर्ती आहे. मग कशाला आणायचं म्हटलं, म्हणून मी काय आणलेलं नाही. जास्त देव असले तर मग आणलं तर चालतं. मी हे असं जे आपलं कोलगेट आहे त्यानं किंवा आपली पितांबरी यानेच घासते. पितांबरीनं घासला तर 1-2 वेळा तुम्हाला घासावं लागतं. आणि हा जो ब्रश आहे तो फक्त देव घासण्यासाठीच मी ठेवलेला आहे आणि नवीन ब्रशच मी देव घासण्यासाठी वापरते. अजिबात वापरलेला ब्रश देव घासण्यासाठी वापरायचा नाही. आता इथं बघू शकता, एकदा घासलं धुतलं, पण मला जरा अजून ती मूर्ती अशी काळीच वाटत होती. त्यामुळे मग परत आणि मी घासलं. मग दुसऱ्यांदा घासल्यावर जरासं बरं वाटायला. आणि या लक्ष्मीला तर खूप डिझाईन आहे, त्यामुळे तिला घासायला खूप वेळ लागतो आणि अडचणसुद्धा खूप आहे, कारण हातात कमळ वगैरे आहे लक्ष्मीच्या. त्यामुळे घासायला अगदी शिस्तात व्यवस्थित घासावं लागतं, नाही तर कमळ वगैरे तुटण्याची शक्यता असते. घरात स्वच्छता असली तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं आणि बाहेरनं येणाऱ्यासनीसुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ टापटीप ठेवायचं आणि कोणत्याही कामाला अजिबात वेळ लागत नाही बघा. पण करायला गेलं तर अजिबात वेळ लागत नाही, पण मनावर घेऊन आपण केलं पाहिजे. रोज दारात छोटी घसणार रांगोळी काढत जावा. आता मी अशी लांबलचक काढते, तशी नाही काढली तरी चालेल, पण एखादं फूल असेल, एखादं स्वस्तिक असेल, हुंबरा रोज पूजत जावा. कारण कसं असतं, हुंबऱ्यातूनच आपण रोज आत येत असतो घरामध्ये. त्यामुळं तिथूनच खरं म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असेल ती येत असते. आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तो सुद्धा स्वच्छ ठेवत झालेले आहेत. सगळे देव चकचकीत केले. जवळजवळ 1 तास लागला सगळे देव घासायला. अजून पूजाचं तर पत्त्या नाही. 10 वाजतील आता मला पूजेला. देव किती छान निघाले दाखवते तुम्हाला. मेन दरवाजावर पण शुभ लाभ स्वस्तिक असं हळदी कुंकू आणि अमावस्या पौर्णिमेला काढत जावा. आणि फायनली माझे सगळे देव घासून झालेले आहेत. सातेसरा तरी इतक्या छान निघलेल्या. खूप उशीर लागला मला घासायला. पाणी बघू शकता तुम्ही, जवळजवळ 1.5 पातेलं पाणी देव घासलेलं झालेलं आहे. आता सगळ्या देवांना हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि पूजा करते. आता मी जे स्त्री देवता असेल त्यांना हळदी कुंकू लावते आणि जे पुरुष देव आहेत त्यांना मी अष्टगंध लावत असते. आता इथं गाय वासरं होतं तर हळदी कुंकू लावले. परत अन्नपूर्णा मातेलासुद्धा हळदी कुंकू, लक्ष्मीला हळदी कुंकू आणि ज्योतिबाच्या टाकाला गुलाल लावत असते. परत महाराज आहेत त्यांना काय आपण अष्टगंधच लावतो आणि माझ्याकडे केशरयुक्त अष्टगंध आहे, तो महाराजांना मी लावत असते. बाळकृष्णाची मूर्ती, गणपतीची मूर्ती यांना मी अष्टगंधच लावत असते. आणि आज गुरुवार असल्यामुळे महाराजांची छानशी अशी पूजा केली. महाराजांना वस्त्र काय माझ्याकडे नाही आहेत, म्हणजे होते वस्त्र पण ते आता खराब झालेले आहेत. त्यामुळं टोपी आणि गळ्यात माळ तेवढीच आहे. आणि हा महाराजांचा फोटो मग मी सगळ्यात शेवटी पूजत असते. स्वच्छ थोडंसं पाणी ओतते, जास्त पाणी ओतायचं नाही, फोटो खराब होतो. त्यामुळे थोडंच पाणी ओतायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं. आणि या फोटोमध्ये साईडला दत्त महाराजसुद्धा आहेत, गाईला टेकून उभारलेले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला श्वान आहेत, त्यांचीसुद्धा मी पूजा करत असते. महाराजांच्या फोटोच्या तिथं खाली पादुका आहेत, परत कमंडलो आहे, त्यालासुद्धा मी अष्टगंध वगैरे लावत असते. आणि त्यानंतर देवपूजेची जेवढी भांडी होती ती सगळी घासून घेतली. मी रोजच घासते, कारण तांब्या वगैरे स्वच्छ असला तर बरं वाटतं. तोपर्यंत नळाचं पाणीच गेलं. त्यामुळं बघू शकता तुम्ही, पाणी एक कधी पण अचानक संपत आहे, कारण की उन्हाळा असल्यामुळं पाणी अजिबात पुरं होत नाही. मग शेवटी मी बाथरूममध्ये भरून ठेवलेलं, मी 1 कॅन 2 बारड्या भरून ठेवलेल्या. त्यानेच मग देवपूजेची भांडी सगळी धुतली आणि परत स्वच्छ पाणी भरून ठेवलं. आता जी आपला मंगल कलश असतो त्यामध्ये मी या नळाचंच पाणी भरते, पण बाकीचं सगळं मी प्यायला पाणी देवांना ठेवते. तर त्यामध्ये मी जे आम्ही पितो पाणी त्यामधलंच पाणी
ठेवत असते. आता हा मोठा तांब्या आहे तो मी देवघरात पाणी पिण्यासाठी ठेवत असते आणि जो लहान आहे तो महाराजांच्या फोटोसमोर पाणी पिण्यासाठी ठेवत असते. आणि पळी पंचपात्र आहे ते आपण काय नैवेद्य वगैरे दाखवायला पाणी ठेवत असतो. तर चला अशा पद्धतीने मी ठेवून देते सगळं. गणाधिपते नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. जागृत होई आत्मय रामा. अनामा सचित सुख घनधामा. गुरु साक्षात परब्रह्म. अखिल व्यापुनी उरलासे. ओंकारे तुझ सत ओळखती. दीप्ती रूपससी गायत्री. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा. समप्रभाकरा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. बिंदू रूपे अचल भय निर्गुण निराकारा. योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा. ओवाळू आरती करू गुरुवारी आरे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. अक्कलकोटी वास करुनिया. दाविले अघटित चर्या रे. लीला पाशे बत करुनिया. तोडिले भव भया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवरी आरे. अगाध महिमा तव चरणा मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता. सिद्धमुकुटमणि ब्रह्मज्ञानी. सुरनर ब्रह्महरता. जनसुयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता. मदन मनोहर. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. गंगा गोदावरी माता की जय. गायत्री माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय. परम पूज्य गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयोगस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. श्री दुर्गा माता की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देवपूजा झाली आणि आज गुरुवार असल्यामुळे मी आरती पण केली. भोपाळी आरती केली. त्यानंतर गणपतीची आरती, स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती करून मी जय जयकार केलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने माझी रोजची देवपूजा असते. पण गुरुवारी थोडंसं म्हणजे वेळ लागतो देवपूजेला, कारण सगळं घासून पुसून जर करायचं म्हणलं तर जास्त वेळ लागतो. काल पाणी आलेलं आणि अचानक आज पाणी संपलं आणि आज पाणी कितीला आले नाही ते 1 वाजता आले. अजून धुणं नाही, भांडे नाही, काय नाही. पाणी नसले की कायच करता येत नाही. आज गुरुवार असल्यामुळे सगळं देव घासून स्वच्छ पूजा केली. जवळजवळ 1-1.5 तास लागला देव घासायला आणि तिथनं पुढं आरती ते सगळं पुजून ठेवायला ते 1-1.5 तास. त्यामुळे देवपूजेला जास्त वेळ लागला. अजून धुणं भांडे. चला चपाती आणि भाजी बनवते. फ्लॉवर निवडून ठेवलेला आहे, दोन्ही बनवते. श्री येईल आता. गरम तर खूप व्हायला लागले. आणि तोपर्यंत दुपारी पाणी आलेलं आणि पाऊस पण आमच्या इकडे आला. पाऊस आल्यावर खूप मस्त वाटलं, कारण सुरुवातीला खूप मोठा पाऊस आला. बघू शकता तेव्हा वाहून जात आहे पाणी, एवढा मोठा आलेला. नंतर ना मग बारीक पडला. 10-15 मिनटं तर मोठा होता पाऊस.
बरं वाटलं जरा पाऊस पडल्यावर. तर 1-2 तास तर असा पडायला पाहिजे, त्याशिवाय जमीन काय थंड होत नाही. आणि वाजलेले 3. आता जेवलेले आहे मी. कपडे धुवून आता झाली आणि वाळत घाला म्हटलं तर पाऊस पडत आहे. अजून भांड्याचा ढीग आहे. भांडे घासून घेते तोपर्यंत. पाऊस जाईल लगेच. बारीक आला आहे, जास्त काय पडेल असं वाटत नाही. मग आलेले खूप मोठा आलता, पण आता बारीक आला. श्री जेवला, झोपला. वाजलेले 3 वाजलेले.